मोत्याच्या साडीची उबवल्या मायेची घराला या घरपण देणार ग चिमुकल घरकुल होणार। आणि त्या आमंत्रणाला तुम्ही मान देऊन सर्वजण इथे वेळात वेळ काढून अगदी पावसामध्ये सर्वजण उपस्थित राहिलात, त्यासाठी आपण सर्वजण एकमेकांसाठी जोरदार टाळ्या वाजूया। सर्वजण एकमेकांसाठी मस्त सजून आणि त्यांचं सुद्धा स्वागत करूया। सगळेजण खटकर परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या। समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा।
झुलमू आरतीला आईची ओटी भरूया चला झुल्यामध्ये झुल हो हवा कशाला कृष्ण सीता राधा लक्ष्मी पार्वती कान गोमाई कुळास देवकी यशोदे रावलो नका वनवासातही राम एक पाहुणी येणार ते झालं पण आता हे जे बाळ आहे पहिलेच आणि हे आपल्या घरातलं हक्काचं बाळ आहे ना, तर काय काय तयारी केली तुम्ही? सगळी केली सोय केली हे आता तुम्ही मोठ्यासाठी केलं, पण होणाऱ्या बाळ जे आहे ना, ते बाळ येणार त्याच्यासाठी काय तयारी केली? त्याच्यासाठी पण तयारी कशा प्रकारे केली? बाळ येणार ना तयारी केली. बरोबर. 2 वर्ष झाले आणि आता ती स्वतः आई होणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय वाटतं थोडंसं सांगाल? तुम्ही आजी होणार तर काय तयारी करणार? बरोबर. आनंद त्यांच्या डोळ्यातले अश्रूच कळत आहे. तर जन्म गाईचा गाईचा तूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म गाईचा गाईचा तूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा माहुली होती खेळ खेळाया माहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया घमघमे सारा काय हे झाले तुला सखले नाहणे आले मायही सांगे अर्थ मायेचा मायही सांगे अर्थ मायेचा जन्म गाईचा बाईचा तूप गाईचा एक जे त्यांच्या आयुष्यात घडणार आहे त्याबद्दल मस्त असं डान्सचं सादरीकरण होत आहे. तर आता जसं मगाशी दादांना आणि ताईंना दोघांना विचारलं की कसं त्यांना आज वाटतंय, तर बाळ घरात आल्यावर जी मजा मस्ती येणार आहे त्याच सोबत त्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे ती जबाबदारी. तर ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी किंवा त्या जबाबदारीसाठी दोघं कितपत तयार आहेत त्यासाठी मी दोघांना एक कार्ड देते. ओके, तर दोघांच्या हातात एक कार्ड आहे किंग आणि क्वीनचं. तर मी काही प्रश्न विचारणार आहे. जी जबाबदारी कोण करणार आहे असं तुम्हाला वाटतं ते रेस करायचंय. जर वाटतंय की ताई जास्त जबाबदारी कोण उचलणार आहे ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण सुरुवात करणार आहे. तर जन्माला आल्यापासून सर्वात जास्त जे बाळाचं डिलिव्हरी याचं जेव्हा हे होईल की मुलगा झाला किंवा मुलगी झाली बातमी समजेल, त्यामुळे सगळ्यात जास्त उत्सुक कोण असणार आहे त्यासाठी? दोघं बोलतात की दोघं पण उत्सुक आहेत त्यासाठी तेवढेच. त्यानंतर आल्यापासून त्या फोटोग्राफर दादा व्यतिरिक्त त्यांची जन्मापासून आपण आता पण स्टार्ट करतो 1 महिना 2 महिना असे आपण फोटोज काढतो. तर सगळ्यात जास्त फोटोज आणि मुवमेंट्स कोण कॅप्चर करणार आहे? पप्पा. मम्मीने आताच ते पप्पाकडे सोपवलेलं आहे. तर फोटोज व्हिडिओज नंतर पण त्या फोटोज व्हिडिओसाठी छान छान कपडे लागतील, तर त्या कपड्यांची शॉपिंग कोण करणार आहे? दोघांनी एक दुसऱ्याकडे दिलेलं आहे. ते मी पण करते, तू पण करते, दोघं पण करूया. त्यानंतर नेक्स्ट आहे, यानंतर शॉपिंग झाल्यानंतर त्याला खूप सारं खाऊ लागणार आहे. तर ते त्याला जे काही हवं असेल तर ते कोण देणार आहे?
घराच्या व्यतिरिक्त बाहेर खूप साऱ्या ठिकाणी फिरायला कोण घेऊन जाणार आहे? पप्पा. मम्मीने हे पण पप्पाकडे झोपवलं, बाळासोबत मला पण घेऊन चाललं. सर्वात जास्त अंगाई गीत आणि बाळगीत बाळासाठी कोण गाणार आहे? मम्मी. मम्मी तयार आहे आणि तयारी केली आहे का मम्मी? की आजपासून आजपासून सगळे अंगाई गीत आणि बाळगीत मी शिकून घेणार. सगळे अंगागीत आणि बालगीत ममता शिकून आजपासून आजीला नाही तर मी जागरण करणार. आजपासून आजी जागरण करेल. आणि त्यानंतर बाळासोबत आणि सू साफ करण्याची जबाबदारी माझी, म्हणजे तुमची असेल. बाळासोबत शी आणि सू साफ करायची जिम्मेदारी ममताची. तर पप्पा काय रेडी नाहीये. पण आता ताई असं बोलणार आहे. पण बोलू नको. एकदम नाही. हे सगळं मी त्यांच्याकडून करून घेण्याची जबाबदारी माझी. हे सगळं मीच करेन. काय ते करून घेणार मी याच्यावर. मी निवडलेलं आहे की मी स्वतः तयार आहे. खूप छान. पण दोघं पण एक दुसऱ्याची जी जबाबदाऱ्या आहेत ते खरंच दोघं एकमेकांच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या. जरी आता दादा मान्य करत नसतील तरी आजकालच्या पेरेंट्स सारखं दादा नक्कीच ते करणार आहेत. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. टाचणी टोचली. एकदम सिंपल आहे. 5 वेळा. चटईला टाचणी टोचली. एकदा ट्राय करा. टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी चोचली. ओके ओके. स्टार्ट. फुगेला है फुगले गाठ बनली जाते. क्या बात है. एक फर्स्ट सेकंड. दोन आलेला नंबर 3 खूप आहे. तिसरा आहे. तिसरा चौथा 5वा. मस्त. ताई सगळी फुगे. 1 2 3 स्टार्ट. नंतर चॉकलेट तर घ्यायचंच आहे, पण तुम्हाला एक मस्त डायलॉग बोलायचा आहे माझ्यासोबत. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह. हाय. रिश्तों में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह. सगळे रेडी. आई तुमचा हात आहे मध्ये. देखो देखो क्या भीड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. देखो देखो क्या भीड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां ऐसा ही, जैसी नजर अपनी उनके साथ आओ, वक्त अपनाओ.
जब मैं आपको एकाने एकालाच आणायचं. 1 2 3 स्टार्ट. तू यांच्यासोबत आ. 1 2 3 परत एकदा. I want green color. लवकर green color. एक लवकर. एकाने एकालाच green color. लवकर. आलेला आहे ग्रीन कलर. येस, एक आलेला आहे, 2 आलेले आहेत, 3 आलेले आहेत. थँक्यू. I want pink color. लवकर. आले पिंक कलर वाला कोण? एक आले. अरे अरे मुगा पिटलाय. कोण? लवकर. आणि नंबर कोणाचा लागतोय? महसूस हुआ है लाइफ की गाड़ी एक हंसते मारा प्रेम हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख तर दादा या राऊंड नेक्स्ट आहे आता तुझ्या रेशो कुठे आलाय? 3 आणि 1. नेक्स्ट आहे हा मावशी आणि आत्यानंतर आपण ज्यांना सगळ्यात जास्त खोडकर असं म्हणतो, जे बाळासोबत सगळ्यात जास्त मस्ती करतात, ते म्हणजे बाळाचे मामा आणि काका. तर त्यांना पण आज नाही सोडू शकत आपण. तर सगळ्या बाळाच्या मामा आणि काकांना विनंती आहे, स्टेज जवळ येण्याची विनंती आहे. बाळाचे मामा आणि काका लवकर स्टेज जवळ. मामाची आणि काकाची टोळी आलेली आहे. कुठली मामाची टोळी आहे? ही सगळी काकाच आहे. एकटाच मामा आहे, काफी आहे बाबा, सगळ्यांसाठी काफी आहे. तर आजच्या दिवशी येणार बाळ घरात येणार आहे. त्यानंतर मग तुम्हाला एकच फक्त प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. जेव्हा बाळ येईल जन्माला, त्यानंतर तुम्ही त्याला काय तुमची क्वालिटी शिकवणार आहे? तुमची काय क्वालिटी बाळाची अशी कुठली तुमची अशी कुठली क्वालिटी आहे जी बाळाला तुम्ही शिकवणार आहे? मामा, तुमची कुठली क्वालिटी आहे जी शिकवणार आहे? मी सिंगिंग शिकले. त्याला खेळायची.
फिरायला शिकवेन. मी त्याला क्रिकेट खेळायला शिकवेन नाही. फुटबॉल खेळायला शिकवेन. व्हॉलीबॉल, स्विमिंग. तर मला असं वाटतं मामा आणि काका सांगितलं स्पोर्ट्स पर्सन बनवण्याच्या मागे लागलेले आहेत. सगळेजण त्याला स्पोर्ट्स पर्सन बनवणार आहेत. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिले मामाची स्ट्रेंथ चेक केली पाहिजे. मामा किती फिट आहे त्याशिवाय कसं, मामा आणि काका किती फिट आहे त्याशिवाय कसं समजणार की ते शिकवणार की नाही. तुम्हाला इथे पुशअप्स मारायचे. जो सगळ्यात जास्त वेळ टिकून राहणार आहे तो मी सिंगिंग बोललो, माझा संबंध आहे. रेडी रेडी 1 2 3 स्टार्ट. कम ऑन, क्या बात है. येस, कम ऑन. कोणी आम्हाला तयार नाहीये. एक स्विमिंग करणार आहे, एक खेळवणार आहे. बाय बाय बाय. स्विमिंग वाला मामा जिंकलेला आहे. स्विमिंग मामासाठी मामा तुझं चॉकलेट घेऊन जायचंय, पण बाकीच्यांना कसं असं सोडणार आहे आपण. ठीक आहे, एक साईडला 1 2 3 स्टार्ट. डान्स आणि बॅलन्स करायचं. त्याच्या साडीची उबवल्या मायेची घराला या घरपण देणार ग. चिमुकल घरकुला होणार ग. कुणीतरी येणार ग. सानुलेस हे रूप देवाच्या अनुरूप. कुणीतरी येणार ग. लाडी गोडी करणार हट्टाने रुसणार. असं कुणी चिमुकल येणार ग. मन आता झुलणार हर्षाने फुलणार. राधा किंवा कृष्ण कुणी येणार ग. राधा किंवा कृष्ण कुणी येणार ग. चाहुलया श्वासाची चिमुकल्या घासाची
आई बाबा आजी आजोबा नव्या नव्या नात्याची बाळोत्याच्या साडीची बवल्या मायेची घराला या घरपण देणार ग चिमुकल घरकुला होणार ग कुणीतरी कुणीतरी येणार ग कुणीतरी कुणीतरी येणार ग भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुजला अंकुर उदरी पोर तृप्तीने माखली उंजळ सुखाने भरली घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची ग बाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा जन्मास्तुरीचा लाभला जन्मास्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाई चहू दिशात पांगला गंधतीचा ग गुणाचा शोभतो साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा भुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा
हळू झुलवा